पुण्यापासून साधारण 50 किलोमीटरवर यवतमाळ शिरस येथे एक पुरातन शिल्पसौंदर्याचा आविष्कार बघायला मिळतो. वाटेत झेंडू शेवंतीची रंगीबिरंगी शेते आपले लक्ष वेधून घेतात. पुणे शहराच्या दक्षिणेकडे सह्याद्री उपरांग भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाते. त्या रांगेत दौलत मंगळ किल्ला उभा आहे. आता त्याचे बुरुजाचे काही भग्नावशेष बघायला मिळतात. शहाजी राजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण जिथे राजमाता जिजाऊ आपल्या बालशिवबाला घेऊन येत होत्या. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार दौलत मंगळ येथूनच होत होता. नमस्कार, मी राजश्री पुतनेस आणि भ्रमंती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे भुलेश्वरला. 11व्या शतकात किंवा यादव काळामध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाले आहे आणि तेथील शिल्पकलेमुळे याला पुण्याचे वेरूळ असेही नाव दिले आहे. मंदिरात अगदी वरपर्यंत गाडी जाते आणि पार्किंगची ही अगदी छान सोय आहे. आणि हा आहे चालत वर येण्यासाठीचा पायरी मार्ग. पायऱ्यांवरच असलेल्या या काही मूर्ती बघून आपल्याला मंदिराच्या कोरीवकामाचा अंदाज येतो. समोरच असलेली ही मोठी घंटा आपले लक्ष वेधून घेते. यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. इतर हेमाडपंथी मंदिरांच्या तुलनेत ही अत्युच्च मूर्तिकला आहे. या आपण इथे बघूया दरवाजाच्या 5 शाखा. ही आहे व्याल शाखा ज्याच्यावर प्राणी आहेत, ही वेल शाखा आणि ही स्तंभ शाखा. ह्याच्यावरती तुम्ही पाहिलत तर ही गणेश पट्टी आहे. इथे समजा गरुड असेल तर असं समजायचं की हे विष्णू मंदिर आहे. ही इथे कीर्तिमुख आहेत. कीर्तिमुख आपल्याला इथे शुद्ध करून आतमध्ये घेऊन जातात. मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आहे. अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या मंदिरासमोर नंदी मंडप आहे. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारात हे मंदिर एकाच छताखाली आले. नैसर्गिक प्रकाश मिळण्यासाठीची ही सोय. गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला महाकाय नंदी आहे. गाभाऱ्यात खोल शिवलिंग असून पेंडीच्या खाली खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. आतमध्ये गाभाऱ्यात चित्रीकरणास बंदी आहे. हे नक्की काय ते काहीच समजत नाही. कदाचित कासव असावे असे वाटते. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पाचे कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या काही खिडक्या फारच अप्रतिम आहेत. देवळाभोवतील काही ओवऱ्या रिकाम्या आहेत तर काहींमध्ये विठ्ठल, रखुमाई, विष्णू यांच्या मूर्ती आहेत. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. अनेक मूर्ती भंग करण्यात आल्या तरीही मंदिर मात्र अजूनही अभंग आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस स्त्री रूपातील गणेशाचे दुर्मिळ शिल्प आढळते. त्याला वैनायकी, लंबोदरी, गणेश्वरी असे म्हटले जाते.
इथे खाली भिंतीवर सिंह आणि हत्तींची शिल्पे कोरली आहेत. रामायण महाभारत पुराण कथांमधील दृश्ये साकारली आहेत. रामायणातील प्रसंग जसे की पुत्र कामेष्टी यज्ञ, सुग्रीव भेट अशी काही कथाशिल्पे इथे दिसतात. इथे हे हत्ती दिसत आहेत. हे भरत आणि शत्रुघ्न आणि त्यांच्या इथे डाव्या बाजूला खाली सुग्रीव सेना आणि हनुमान. इथे महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्धाची शिल्पे साकारली आहेत. आता इथे या प्रवेशद्वाराच्या इथे आपण बघतोय गंगा यमुना आहेत. हे शैव द्वारपाल आहेत, शिवाची आयुध आहेत, म्हणजे याचा अर्थ हे शिवाचं मंदिर आहे. आणि हा कुबेर आहे. कुबेराच्या खांद्यावर इथे तुम्हाला एक पोत्यासारखं दिसतंय. याचा अर्थ मंदिर बांधताना पण काही कमी पडणार नाही आणि येणाऱ्या भक्तांना पण काही कमी पडणार नाही. येथील शिल्प सौंदर्याचा आविष्कार पाहता पुरातत्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. मंदिराच्या स्तंभ शाखेतील समृद्धीचे प्रतीक असलेले कलश आणि त्यातील पाने इथे दिसत आहेत. इथल्या या शिल्पकलेतील प्रत्येक मूर्ती बोलकी आहे. आपण त्याच्यात काही ना काहीतरी अर्थ शोधत राहतो. हे आहे ओरीतील एक छोटेसे विठ्ठल रखुमाई मंदिर. इथे या स्तंभांवर साकारलेल्या शिल्पात कारागिरांनी काय उत्तम सिमेट्री साधली आहे नाही. आता या दरवाजातून आपण मंदिराच्या बाहेरील बाजूस जाऊ. मंदिराचा परिसर फारच भव्य आहे. इकडून खाली आपल्याला गुहे सदृश्य भागात जाता येते. चला आपण जाऊया. तर आपण आता पाहिलं की मंदिरामध्ये अप्रतिम अशी शिल्प साकारली आहेत. तर तुम्हाला हे पुण्याचं वेरूळ म्हणजेच भुलेश्वर मंदिर कसे वाटले नक्की सांगा.
आणि तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या. आणि तुम्हाला जर काय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.